लक्षात घेतलं पाहिजे असा प्रश्न आला तर फूट होण्यापूर्वीचं संविधान वापरावं, मात्र अध्यक्षांनी तसं केलं नाही असा युक्तिवाद देखील कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। पक्षाच्या घटनेमध्ये लक्ष घालण्याचा अधिकार अध्यक्षांकडे कुठून आला असा सवाल देखील कपिल सिब्बल यांनी केला। अध्यक्षांनी पक्षाचं संविधान लक्षात घ्यायला हवं होतं असंही सिब्बल म्हणालेत। जर कोणतं संविधान लक्षात घेतलं पाहिजे तर असा प्रश्न आला तर फूट होण्यापूर्वीचं संविधान वापरलं पाहिजे असं सिब्बल यांनी म्हटलं। पक्षाच्या घटनेमध्ये लक्ष घालण्याचा अधिकार अध्यक्षांना नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। गोगावलेंना कोणत्या कायद्यानुसार प्रतोद केलं असा सवाल सिब्बल यांच्याकडून करण्यात आलेला आहे। गोगावलेंना कोणत्या कायद्यानुसार प्रतोद केलं असा सवाल सिब्बल करतात। अध्यक्षांनी पक्षाचं संविधान लक्षात घ्यायला पाहिजे होतं। 1999 ची घटना आयोगाच्या कार्यालयामध्ये उपलब्ध असल्याचं सिब्बल यांच्याकडून युक्तिवादादरम्यान बोललं जात आहे। तर सुनील प्रभू हे व्हीप होते। गोगावलेंना नोटीस त्याने दिलेली होती, मात्र बंडखोरीनंतर एकनाथ शिंदेंनी गोगावलेंना व्हीप बनवलं। कोणत्या कायद्यानुसार त्यांना प्रतोद केलं असा सवाल या ठिकाणी सिब्बल यांनी केलेला आहे। 1999 ची घटना, त्याच्यानंतर 2018 ची घटना, या संदर्भातला उल्लेख जो आहे तो सिब्बल यांच्याकडून केला जातोय आणि विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय घेतला त्यावर प्रश्न उपस्थित सिब्बल यांच्याकडून केले जात आहेत। अध्यक्षांनी पक्षाचं संविधान लक्षात घ्यायला पाहिजे होतं। 1999 ची घटना आयोगाच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहे असं सिब्बल यांच्याकडून सांगितलं जात आहे। अध्यक्षांनी फूट होण्यापूर्वीचं संविधान का वापरलं नाही असा सवाल सिब्बल यांनी केला आहे। गोगावलेंना कोणत्या कायद्यानुसार प्रतोद केलं असा सवाल सिब्बल यांनी केलेला आहे। गोगावले हे कोणत्या पक्षाचे व्हीप आहेत असा सवाल देखील त्यांनी केला। 1999 मध्ये तर पक्षप्रमुख पदच नव्हतं, ते कोणत्या अधिकारानं व्हीप झाले असा सवाल देखील सिब्बल यांनी केलेला आहे। गोगावले कोणत्या पक्षाचे प्रतोद होते असा सवाल सिब्बल करतायत। पक्षाच्या घटनेमध्ये लक्ष घालण्याचा अधिकार अध्यक्षांकडे कुठून आला असा सवाल त्यांनी केलाय। अध्यक्षांनी पक्षाचं संविधान लक्षात घ्यायला हवं असं सिब्बल म्हणतायत। अध्यक्ष आंधळेपणाने निर्णय घेऊ शकत नाहीत। यामध्ये संख्येपेक्षा पक्षाची रचना आणि घटना महत्त्वाची आहे असा युक्तिवाद देखील सिब्बल यांनी केलेला आहे। शिवसेना पक्ष चिन्ह प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे। कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तिवाद केला जातोय। त्या युक्तिवादासंदर्भातले प्रत्येक अपडेट्स आपण TV9 मराठीवर पाहताय। तर गोगावलेंना कोणत्या पक्षाचे प्रतोद ते होते असा सवाल सिब्बल यांनी केलेला आहे। 1999 मध्ये पक्षप्रमुख पदच नव्हतं, कोणत्या आधारे व्हीप बदलला असा सवाल देखील कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। तर अध्यक्ष आंधळेपणाने निर्णय घेऊ शकत नाहीत। यामध्ये संख्येपेक्षा पक्षाची घटना आणि रचना हे महत्त्वाचं आहे असं देखील सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे। मागच्या सुनावणीवेळी कपिल सिब्बल यांनी पक्षाची एकूणच रचना आणि पक्षाची घटना या संदर्भातली कागदपत्र सुप्रीम कोर्टासमोर ठेवली होती। गोगावलेंना कोणत्या कायद्यानुसार प्रतोद केला असा सवाल सिब्बल यांनी केलाय। गोगावले कोणत्या पक्षाचे प्रतोद होते असा सवाल या ठिकाणी सिब्बल यांच्याकडून केला जातोय। 1999 मध्ये पक्षप्रमुख पदच नव्हतं, कोणत्या आधारे अध्यक्ष आंधळेपणानं निर्णय घेऊ शकत नाही असं सिब्बल युक्तिवादादरम्यान म्हणतात। संख्येपेक्षा पक्षाची घटना महत्त्वाची असं सिब्बल यांच्याकडून युक्तिवादादरम्यान म्हटलं जात आहे। गोगावलेंना कोणत्या कायद्यानुसार प्रतोद केलं असा सवाल सिब्बल यांनी केलेला आहे। गोगावले कोणत्या पक्षाचे प्रतोद होते असा सवाल देखील सिब्बल यांनी केलेला आहे। 1999 मध्ये पक्षप्रमुख पदच नव्हतं, कोणत्या आधारे व्हीप बदलला असा सवालही कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। अध्यक्ष आंधळेपणानं निर्णय घेऊ शकत नाही असं सिब्बल यांचं म्हणणं आहे। संख्येपेक्षा पक्षाची घटना ही महत्त्वाची असं युक्तिवादादरम्यान सिब्बल यांच्याकडून बोललं जात आहे। गोगावलेंना कोणत्या कायद्या